पुढच्या बातम्यांकडे वळूयात। श्रावण महिन्याच्या पहिल्या सोमवारी भीमाशंकरमध्ये भक्तांची मोठी गर्दी पाहायला मिळतेय। भक्तांनी पहाटे मंदिरामध्ये पोहोचून शिवशंकराचं दर्शन घेतलंय। भीमाशंकरमध्ये व्हीआयपी दर्शन बंद आहे, त्याच्यामुळे भाविकांमध्ये एक वेगळाच उत्साह पाहायला मिळतोय। सुनील ठिगळे आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत। सुनील, मंदिर परिसरामध्ये तुम्ही आहात, ही दृश्य आपण पाहतोय। अगदी दाट धुक्यामध्ये मंदिर जे आहे ते हरवलेलं आहे, मात्र आज श्रावणी सोमवार आहे, पहिलाच सोमवार आहे। भक्तांची मोठी गर्दी सुद्धा मंदिर परिसरात, कसं वातावरण अनुभवत आहे? नक्कीच वृषाली, ज्या पद्धतीने आपण पाहतो की खरं तर आज श्रावण महिन्याची सुरुवात आहे आणि श्रावण महिन्याची सुरुवात खरं तर सोमवारी झाली आहे आणि हा एक अतिशय दुर्मिळ योग आल्यामुळे खरं तर जे भाविक भक्त आहेत ते मोठ्या संख्येने भीमाशंकर या ठिकाणी दाखल झालेले पाहायला मिळते। आपण या ठिकाणी पाहतो की कशा प्रकारे सध्या जो भाविकांचा उत्साह आहे हा तो या ठिकाणी पाहायला मिळतोय, कारण की श्रावण महिन्यातील हा सोमवार आहे आणि या सोमवारी भगवान शंकराचं दर्शन घेणं हे खरं तर चांगलं मानलं जातं आणि याच अनुषंगाने देशभरातून खरं तर भाविक या ठिकाणी आलेले आहेत। आपल्यासोबत काही भाविक आहेत। मला सांगा, आज पहिला श्रावणी सोमवार है, आज तुम्हें दर्शन करता है, आप कहाँ से आए हैं और कानपुर से आया हूँ। कैसा लगता है आज श्रावणी सोमवार में पहिला अच्छा लग रहा है, बहुत अच्छा लगा। बाबा के दर्शन करके बहुत अच्छा लग रहा है। तुम्हें कुठला आला आहात आणि काय वाटतं आज श्रावणी सोमवार? हेलो, आप कहाँ से आए हैं और यहाँ पे अभी सोमवार है तो कहाँ अभी भगवान शंकर का दर्शन लेने जा रहे हैं? मैं उल्लासनगर से आया हुआ हूँ और मैं यहाँ पे आया भीमाशंकर दर्शन करने के लिए। नक्कीच आपण पाहतो की ज्या पद्धतीने भीमाशंकर दर्शन करण्यासाठी तुम्ही कुठून आला आहात आणि आज श्रावणी सोमवारचा पहिला दिवस आहे, काय वाटतं? कल्याण से आज लेकिन सोमवार आहे, आज श्रावण है, सोमवार है। नक्कीच आपण ज्या पद्धतीने पाहतो की ऋषाली की भाविकांमध्ये जो उत्साह आहे तो खरं तर एकूण पाहायला मिळतोय। आज श्रावणी सोमवार आहे आणि याच ठिकाणी भीमाशंकर परिसर सध्या दाट धुक्यामध्ये रमलेला आपल्याला या ठिकाणी नक्कीच पाहायला मिळतंय। एक वेगळं प्रसन्न आणि भक्तिमय वातावरण आपण या ठिकाणी पाहतोय। धन्यवाद सुनील, दिलेल्या सविस्तर माहिती।